बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन लाईव्ह पाहताय तुम्ही आणि सध्या आपण ही दोन दृश्य पाहू शकतोय। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तर दुसरीकडे एका दृश्यामध्ये बिबट्या आढळला। त्यामुळे आता बिबट्या कधी सापडतोय, कधी ताब्यात येतोय तेच पाहणं महत्त्वाचं आहे, कारण नागरिक देखील भयभीत झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढलाय। अधिवेशनात देखील बिबट्याचा मुद्दा मांडला जातोय। या बिबट्याच्या मुद्द्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत। असं असतानाच आता सध्या नागपूरमध्येही बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर वाढलाय, त्यावर काय तोडगा निघतो याकडे देखील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। अधिवेशनात हा मुद्दा गाजतोय, त्यामुळे सरकारकडून यावर काय तरतूद केली जाते, यावर काय पर्याय काढला जातोय याकडे देखील राज्याचं लक्ष लागलंय, कारण अनेक भागांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये बिबट्या दिसतोय। शेत शिवारात बिबट्या मानवी वस्तींमध्ये जातोय, त्याचसोबत शहराच्या मध्यवर्ती भागात देखील बिबट्याचा वावर दिसतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेत शिवारात शेतकऱ्यांना शेती करणं देखील कठीण झालंय। बिबट्याचा मुक्त वावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणं जिकरीचं झालंय। शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांनी अखेर करायचं काय, हा देखील एक सवाल आहे। प्रशासनाकडून काय यावर पर्याय निघतोय का, यावर काही मार्ग निघतोय का, याकडे देखील अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय, कारण राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळतो।